हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमतीन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हेल्दी आणि टेस्टी असं टोमॅटो सूपची रेसिपी बघूया. घरी केलेले टोमॅटो सूप हे नेहमी पॅकेट सूपपेक्षा चांगलं हेल्दीयर असतं. त्याच्यामध्ये अजिबात स्टार्च मी टाकलं नाहीये किंवा कुठलंच कॉर्नफ्लॉवर असं यूज केलं नाहीये. यासाठी मी 4 टोमॅटो घेतलेत. त्याचं वरचं टॉप मी काढून टाकते. एक बीटरूट घेतलंय छोटंसं आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 3-4. ओके. आणि आता हे सगळं मी कुकरला लावते. टोमॅटो हे खूप हेल्दी असतात, आपल्या स्किनसाठी चांगले असतात. तसेच टोमॅटो सूप हे डायजेशनसाठी एकदम हलकं असतं. जे लिक्विड डाएटवर असतात किंवा जे आजारी असतात, ज्यांची सर्जरी वगैरे झालेली असते, त्यांना हे डॉक्टर्स सांगतात की टोमॅटो सूप द्या किंवा कॉर्न सूप द्या. तर टोमॅटो सूप बेस्ट असतं, हेल्दी असतं आणि पचायला हलकं असतं. सो आता हे सगळं झालेलं आहे. 2 शिट्या काढल्या मी कुकरच्या. थंड झाल्यावर मी ते आता मिक्सरला लावून घेते सगळं. त्याच्या बिया वगैरे मी काढल्या नाहीत, कारण ते मी तसंही स्ट्रेन करून घेणार आहे स्ट्रेनरमधून. ओके, मिक्सरला लावून घेते, त्याची पूर्णपणे प्युरी करते. एकदम चविष्ट होतं. त्याच्यामध्ये काही क्रीम वगैरे यूज नाही करायचं, फक्त शेवटी थोडीशी काळी मिरी आपण टाकायची त्याच्यामध्ये ठेचून. सो हे असं मी स्ट्रेनरने स्ट्रेन करून घेते. सो हे खूप घट्ट आहे, करेक्ट. कढई ठेवली आहे तापायला. त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकते. कढई खूप गरम झाली म्हणून असं झालं. ते आता गॅस काढलाय मी, बंद केलाय. त्याच्यामध्ये जे आपलं घट्ट अशी प्युरी होती ती टाकली. आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार. अंदाजे थोडंसं पाणी घ्यायचं आणि नंतर ते आपल्याला तसंही आटवायचं आहे. आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे आपण थिकनेस त्याचा मेंटेन करू शकतो पाणी आटवून. ही थोडीशी काळी मिरी टाकली त्याच्यामध्ये ठेचून. 6-7 छोट्या काळी मिऱ्या होत्या, त्या ठेचल्या आणि टाकल्या. चवीपुरतं मीठ टाकायचं. ते छान उकळी आलेली आहे. तर जसं तुम्हाला थिकनेस पाहिजे तसं तुम्ही आटवू शकता. तो ऑलमोस्ट तुमचा आता टोमॅटो सूप रेडी आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या गंमतीन लाईफ या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सो हे असं हेल्दी सूप आपलं तयार आहे. सुंदर कलर आला आहे. नक्की करून बघा घरी. थँक्यू.